राज्यातील पावसात लवकरच सुधारणा अपेक्षित आहे. पण हा पाऊस कुठे होऊ शकतो? किती प्रमाणात होईल? सविस्तर माहिती पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल. आज 18 जून पाहूयात आज रात्री आणि उद्या 19 जून हवामान कसे राहील. तर मान्सून काय पुढे सरकत नाही आणि 4-5 दिवसात महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही, असं हवामान विभागाने कळवलेलं आहे. वाऱ्याची दिशा थोडीफार आता बदलू लागलेली आहे. दक्षिण पश्चिमेकडून येणारे जे वारे आहेत उंचावरचे, ते वाहू लागलेत आणि हळू-हळू राज्यात बाष्पाचा पुरवठा वाढतोय. पण असं असलं तरी अजून सक्रिय हवामान प्रणाली महाराष्ट्राच्या आसपास नाही. पण लवकरच वातावरणात बदल होईल. बाष्प तर वाढलेला आहे आणि पावसासाठी सुद्धा वातावरण अनुकूल बनतंय. तरी सुद्धा हा जो काही पाऊस असेल, तो कुठे राहील? ते आपण पुढे पाहूया. पण सध्या जर आपण पाहिलं पावसाचे ढग आज 18 तारखेला कुठे आहेत? तर साधारणतः जेजुरीच्या आसपासचा भाग आहे. त्यानंतर लोणंद फलटणच्या आसपासचा भाग आहे. शिरूरचे काही भागात पावसाचे ढग होते. अहिल्यानगर शहराच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग आहेत. मालेगावच्या उत्तर भागाकडे पावसाचे काही प्रमाणात ढग दिसतायत. अमळनेरच्या आसपास पावसाचे ढग आपल्याला थोडेफार दिसत होते. बीडमध्ये सुद्धा एक दुसऱ्या भागामध्ये पश्चिमेकडे थोडासा पावसाचा एक ढग दिसतोय. बाकी भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे ढग होते. आता हे थोडी जुनी इमेज आहे. हे ढग इकडे आलेले आहेत दक्षिण-पूर्व भागांमध्ये आणि काही क्षेत्रावरतीच हा पाऊस होतोय. नंदुरबारच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. बाकी राज्यात विशेष असे पावसाचे ढग नाहीत. थोडेसे हिंगोलीतही दाटलेले ढगाळ वातावरण आहे. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलकासा थेंब होत असेल. पण हा पाऊस काही जास्त फायद्याचा नाही. या पावसामुळे जास्त काही या ठिकाणी फायदा होणार नाही. आणि आपण जर येणाऱ्या दिवसातील शक्यता पाहिली, तर राज्यात उद्या एखादा स्थानिक अपवाद वगळता मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता ही दिसत नाहीये. डिटेल आपण उद्या सकाळी सुद्धा कळवू, की कुठे ही ढगनिर्मिती होऊ शकते आणि त्यानंतर हळू राज्याच्या दक्षिण भागाकडे पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय. साधारणतः 21-22 च्या आसपास राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पाऊस हा सक्रिय होईल. 22 तारखेपुढे राज्याच्या दक्षिण भागाकडेच पावसाचा जोर हा विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. पण उत्तरेकडील भागाकडे हा जोर काहीसा कमी राहील, व्याप्ती कमी राहील. काही ठिकाणी पाऊस हा ओढ अजून लावण्याची शक्यता आहे. म्हणजे दक्षिणेकडे पावसाची शक्यता बनताना दिसते, पण उत्तर भागाकडे हा पाऊस विशेष करून सार्वत्रिक नसेल. दक्षिणेकडे बऱ्यापैकी भागांमध्ये राहील. एखादा भाग दक्षिणेकडचा सुटू शकतो. पण उत्तरेकडे जर गेला तरी जी काही व्याप्ती असेल ते कमी राहील आणि सरासरीहून पाऊस उत्तर भागाकडे कमी राहण्याची शक्यता दिसते. बाकी सध्याच्या या आपल्या अंदाजामध्ये इतकंच. हवामान विभागाचे जर अलर्ट्स पाहिले आपण, तर त्यानुसार उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर याच ठिकाणी ठाणे, रत्नागिरी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, रायगड गडगडाटासह पावसाचा अलर्ट, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि सोलापूर, नांदेड या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर धाराशिव असेल, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, घाटमाता, परभणी, हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, बीड, सोलापूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. विदर्भातील इशारे पाहिले तर विदर्भात गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला उष्ण लाटेचा इशारा. तर वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.